मुदखेड तालुक्यासह शहरात प्रशासनाच्या बांधकामाचा दर्जा सध्या घसरत असून मागील 2 महिन्याखाली शहरात नवीन रेल्वे भुयारी मार्ग सुरू करण्यात आला आहे। या मार्गात पाणी साचत असून मार्गाच्या रस्त्यात तडे जात असून या मार्गातील वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना मोठा त्रास तर सहन करावा लागतोच, पण अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। विशेष म्हणजे मुदखेड दक्षिण आणि मुदखेड उत्तर या 2 भागाला जोडण्यासाठी सर्वात जास्त वदरडी असलेला एकमेव असा रेल्वे भुयारी मार्ग जनतेसाठी जवळपास 11 डिसेंबर 2023 रोजी खुला करण्यात आला। अलीकडे शहरात बांधकाम विभागाची मोठी इमारत बांधकाम केली आणि शोकांतिका अशी की सर्व बांधकाम विभागाचा कारभार नांदेड चालतो। गुंतेदाराशी संगनमत झालेल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी रेल्वे भुयारी मार्गाच्या कामाकडे सतत दुर्लक्ष केल्यामुळे झालेले काम निकृष्ट दर्जाचे असून खूपच कमी काळात भुयारी मार्गात तडे जाणे, रस्त्याला भेगा पडून पाणी साचणे, ठिकाणी दुचाकी वाहनधारकांचा पाणी साचलेल्या जागेवरून वाहन स्लिप होऊन अपघात होण्याची शक्यता आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन शक्यतो TNT या एजन्सीने भुयारी मार्गाचे काम केले असून घाईगडबडीत थातुरमातुर काम करून उरकले असून या कामाची चौकशी करून संबंधित गुंतेदारांना बिल देण्यात यावे अशी मागणी जोर धरत आहे। अतिक अहमद, तालुका मुदखेड, जिल्हा नांदेड। नमस्कार, N24 मराठीमध्ये आपलं स्वागत। पाहूयात आजच्या विशेष घडामोडी।